हाय हॅलो नमस्कार, मी ऋषू शेळके. तू तुझ्या ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आली मी ऑफिसवरनं आणि माझं सामान आहे ते डीमार्टचं, तर ते सुद्धा लावायचं आहे. स्वयंपाक पण आवरायचा आहे. आता इलेक्ट्रिशियनवाले दादा येत आहेत, कारण कळत नाही पंखा खूप स्लो झाला आहे. मला वाटतं त्या रेग्युलेटरमध्ये खराबी आहे, त्या बोर्डमध्ये खराब आहे किंवा काय, कारण पंखा नवीन आहे, जानेवारीच्या आसपास घेतला होता, त्याच्यामुळे मला वाटत नाही. पण ते स्लो आता गरमीत जेव्हा मी ऑफिसवरनं येते तर एवढं गरम होतं. जेव्हा फ्रेश होते तेव्हा ठीक आहे, जरा गार वाटतं, पण आलेला पंखा चालू करत होता की हवाच येत नाही पूर्णपणे. असं मला वाटतं 1 नंबरवर फॅन असा तो चालतो, त्याची स्पीड कळत नाही काय झालं ॲक्च्युली. तर आता ते इलेक्ट्रिशियनवाले दादा येतील, तोपर्यंत मी कुकर वगैरे लावून घेते. आता हा आमचा बोका त्याचं चालू आहे, काहीतरी वेगळं त्याचं चालू आहे ते. तर कुकर लावून घेते डाळ भाताचं आणि छान मस्त ओल्या काजूची भाजी. आता सगळे माझे घरचे आहेत ना, गणपतीसाठी गावी गेले होते, तर ते आत्ता आले आहेत. तर छानपैकी म्हणजे खरंच खूप भारी झालं. सगळीजणं मला गावी मिस करत होती की तू नाही येस. असो, पुढच्या वर्षी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळं व्यवस्थित रुटीन बसलं कीच, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या ह्याच्यातच माझं नवीन वगैरे जॉब आहे या वर्षातच, त्याच्यामुळे 1 वर्षभर आपण काही कुठे हलवाहलव करू शकत नाही, जाऊ शकत नाही. आणि आता बऱ्याच सुट्ट्या वगैरे होणार आहेत पुढच्या ह्याच्यामध्ये. तर असो, तर चला आज ओल्या काजूची भाजी करायची आहे आणि छान घावणी करायचे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. हा 1 तारखेचा व्हिडिओ आहे. मी ऑफिसवरनं सुटली आणि तेव्हा ना सानपाडा स्टेशनला रील्स शूट करताना शांताबाई म्हणजेच अर्चना मोहिते त्या मला दिसल्या. खूप भारी वाटलं. साईडून जात होत्या एकदम कॉमनसारख्या, आणि कॉन्फिडन्स बघा ना एवढा पब्लिकमध्ये रील्स शूट करायचं, तेही एकदम त्या स्टाईलनं एक वेगळंच. आणि मी जेव्हा तिला माझ्या समोरून अशी पास झाली ना, तेव्हा माझ्या कलिगला म्हणाली, बाई ही रील्स बनवतात वगैरे आहेत ना, तर ती त्यांना मी भेटली वगैरे, त्या माझ्याशी बोलल्या वगैरे, खूप भारी वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं सानपाड्याची रील्स आली, तर त्यांना मी विचारलं होतं इथे कशासाठी अचानक, तर ती म्हणाली की रील्स वगैरे शूट करण्यासाठी. खूप भारी वाटतं मला असं ना, खूप मोठी सेलिब्रिटी किंवा काय ह्यांच्यापेक्षा ना, हे जे रील स्टार असतात किंवा जे खरंच खूप मेहनत करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात ना, त्यांना भेटायला फार म्हणजे एकदम वेगळंच आनंद असतो. त्यामुळं असो, तर हा मी कालचा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि बघा, आज मी बनवते आहे काजूची भाजी. जेव्हा मे महिन्यामध्ये मला ना आईने बरंच काही सामान मला गावावरनं दिलं होतं ना, तर ते मी ठेवून दिलं होतं स्टोअर करून. त्याच्यानंतर मला आठवलं की अरे ते वर्ष संपायच्या अगोदर करून मोकळूया, कारण माझ्या लक्षात नव्हतं. सहजच आईचा परवा फोन आला होता ना, तेव्हा आई म्हणाले की तुला गावावरनं काय काय पाठवून. म्हटली तू पाठवलेलं तेच मी अजून केलेलं नाही आहे. तर म्हणते अगं बाय. असं कोकणातल्या लोकांच्या घरामध्ये ना ओले काजू म्हणजे हे जे सुकून केलेले काजू असतात ना, 12 महिने आपल्याला आमच्याकडे असतातच. सगळ्यांच्या कोकणी लोकांच्या घरामध्ये सगळ्यांच्या हे 12 महिने असतातच. त्याच्यामुळे काही हे नवल नाही आहे वेगळं की अरे हे बनवायचे किंवा काय करायचं. हो, पण मी बनवते घरात पहिल्यांदा. जेव्हा मे महिन्यातलं जे काही माझ्याकडे आलं होतं ना आईने दिलेलं, तर त्याच्यापैकी मी आत्ता करते. मला वाटलं की थोडं कमी पडेल, पण म्हटली चला करूया, जास्ती झालं तर मग सकाळी खाता येईल अशा विचाराने पुढे. तर माझं बाबा खूपच झालं पुढे तुला सांगते. तर मी तोपर्यंत ना इलेक्ट्रिशियनवाले ना अंकल दादा आले होते, तर मग ते बघत होती. ते म्हणत होते की पूर्ण घराची वायरिंग चेंज करावी लागेल, कारण खूप जुनी वायरिंग आहे. जेव्हा मी घर घेतलं तेव्हा मी काही बदल केले नव्हते, त्यामुळे. आणि पंखा आमचा नवीन आहे, जानेवारीत घेतला होता, आणि तो खूप स्लो चालतो. म्हणजे आपला 1 नंबर फॅन असतो ना, 1 नंबरवर ठेवला तर तेवढं त्याची स्पीड आहे. आणि नवीन घेऊनसुद्धा जर तो एवढा चालत नाही किंवा स्लो चालतो, हवा देत नाही, तर मला कमालच वाटायची. तर मी त्यांना म्हणाली की जे काय आहे ना, तर ते चेंज करून टाका, कारण आम्हाला गरम प्रचंड होत आहे. तर ते सगळे वायरिंग वगैरे चेक करत आहेत. तर ते म्हणाले की तुम्हाला म्हणजे बदलायचं असेल तर पूर्ण वायरिंग बदला म्हणून, कारण खूप जुनी आहे. जेव्हा हा फ्लॅट बनवला किंवा बिल्डिंग बनली तेव्हाची ती वायरिंग आहे, खूप जुनी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते करावं लागेल. तर ते करतायत. तरी पण आयुष बघा मध्ये ना लुडबुड करतोय की हे अंकल काय करतायत वगैरे असं चालू होतं. त्यामुळे मी तर ते आलेच होते, तर सगळं चेक करून घेते. लाईट वगैरे काय जाते, एक लाईट आहे जी अशी ब्लिंक होत राहते, तर तीसुद्धा मी त्यांना सांगितली ती चेक करा म्हणून. तर ते म्हणाले की ती तुमच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे, जिथून घेतली तिथे तुम्ही दाखवू शकता. तर एका साईडला म्हणजे मी कुकर लावून घेतली होती. आणि घावण्याचं जे पीठ होतं ते मी 2 दिवसापूर्वीच भिजत घातले होतं. काल मी दळून ठेवलं होतं. काल माझा प्लॅन होता की करायचा, पण काल पण थोडीशी भरपूर काम होतं ऑफिसमध्ये आणि रसरस असतं ना, तर ते झालं होतं, म्हणून मी काही बनवलं नाही. पण म्हटली चला आज बनवूया. तर एका साईडला बघा मस्त असं खदखदून असे
जे आहे काजू ते छान हे होत आहेत आणि ह्याच्यानंतर मग मी ते काजू साफ करणार. त्याच्यानंतर मग मी घावणे वगैरे करणार. असो एक वर्किंग मदरची लाईफच अशी झाली आहे की कामावरून आल्याच्यानंतर पहिलं भाजीपाला जो काय आहे ना तो आणा, तो ठेवून द्या एका जागेवरती. आणि आता त्यात आज्ञांश आहे म्हणजे त्याचं पण एक्स्ट्रा काम वाढतं ना. त्याला डेकेअरमधून आणा, त्याच्या बॅगेमध्ये जे काही सामान आहे तेवढं खाली करा, सगळं करा. त्यानंतर मग घरच्या स्वयंपाकाला लागा. सकाळी अर्धं करून ठेवेन आणि संध्याकाळी असं नाही जमत मला, कारण तुम्हाला माहिती आहे की दीपकच्या शिफ्ट प्रचंड बदलत राहतात. त्यामुळे मी सारखं ते शिळं राहून जातं, सारखं ते सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी असं प्रचंड होऊन जातं. आणि ॲक्च्युली मुळात बनवण्याचा पण खूप प्रॉब्लेम होतो. कधी कधी अचानक मला कळतं की मी येणार नाही. जसं की मला आज कळलं आहे, दीपक मला बोलला, म्हणजे पूर्ण माझा स्वयंपाक झाला, फक्त घावणी करायचे बाकी होते, तेव्हा मला त्याचा मेसेज आला की मी येणार नाही आहे, माझं काम वाढलं आहे. तर बघा सगळं म्हणजे जास्तीची भाजी करून ठेवली मी, असं नव्हतं. मी पहिले थोडेच मी काजू टाकत होती, पण मग म्हटली जाऊ दे, सकाळी थोडीशी खाता येईल वगैरे, ऑफिसला वगैरे नेत आहेत माझी कलिग आहे तर त्यांना तिला आवडेल म्हणून मी जास्तचं केलं. तर ह्याचं जेव्हा कळलं की हा येणार नाही तेव्हा अजून मी कपाळाला हात लावला. अरे बापरे, आता काय करू. म्हटले असू दे, जे बनेल ते बनेल, मी ऑफिसमध्ये नेईन, उरली तर तो खाईल, सकाळी येणार असं मला बोलला होता. तर एवढं नाही तर मी थोडंसं केलं असं आणि पटकन थोडंसं साफ करून मोकळी झाली असती ना. तरी पण मला जेवढं पाहिजे होतं ना तेवढी मी साफ केली आणि थोडीफार ठेवली. म्हटली ती कधी म्हणजे शनिवारी मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे शनिवारी वगैरे मी बनवेन थोडीशी आणि मग आत्ता जी करते ती आता पुरता आणि सकाळपुरता मी थोडीशी घेऊन जाईन ऑफिसमध्ये असं. आणि आईचं बघा चालू होतं की मग मला डोसा खायचा, डोसा. त्याचे घावणे असले ना की मग त्याला सुचतं की डोसा खायचा आहे, डोसा खायचा असं असतं. तरी पण तो म्हणतोय, त्याला पण प्रचंड भूक लागते कारण तो 5 वाजता स्नॅक्स खातो. त्याच्यानंतर मी त्याला 9 वाजता भरवते. तरी पण मी खूप लवकर आवरायचा प्रयत्न करते, 7 वाजेपर्यंत मी घरी येते. त्याच्यानंतर विचार करते की 8:15 8:30पर्यंत दोघेही आम्ही जेवून मोकळे होऊ, पण तेवढं पॉसिबल होत नाही. थकून दमून जायला होतं, पाठीचा पण त्रास आहे मला, या सगळ्या गोष्टी होतात ना. म्हणून मी भरभर आवरण्याचा जेवढं जमेल ना तेवढा प्रयत्न करत असते. तरी पण मी 8:30 पावणे 9पर्यंत आवरतेच. आणि त्यात माझ्या रील्स असतात शूट करायच्या, व्हिडिओ असतो, त्यामुळे अजून वेळ जातो. म्हणजे जिथे ना मला 8:30 वाजायचे असतात ना तिथे मला 9 वाजून जातात. असो एक माझा शूट करणं हा माझा एक लाईफचा पार्ट झाला आहे आणि तो मला सोडायचा नाही आहे, कंटिन्युअसली करायचं आहे. तर आता बघा मी थोडं शायनिंग करून दाखवते कसले भारी काजू झाले, म्हणजे काजू आहेत वगैरे छानपैकी. तर आमच्या घरात ना मोटू पतलूचं एक प्रचंड वेड लागलं आहे. मग ते मोबाईलमध्ये पण मोटू पतलू मी कधी काही कोणाच्या रील्स बघायच्या असतील किंवा व्हिडिओ बघायचे असेल ना तर माझ्या मोबाईलमध्ये मोटू पतलूच हा सारखं येतंच आणि आमच्या टी व्हीवरती तेच चालू असतं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी सिरियल वगैरे कधी बघितली असेल किंवा गाणी कधी लावली असेल, मला आठवत नाही. ह्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये फक्त मोटू पतलू की ये जोडी असं तेच ऐकायला माझ्या डोक्यात आहे ते. असो आता पटापट मी आवरून घेते. कुकर पण माझी थंड झाली होती आणि जे मी केलं होतं थोडंसं काढून ठेवून देते. आणि बघा आयन्स कधीपासून चालेल, मामा मला भूक लागली, मला डोसा दे ना. आता काय करू, मी आता पटापट आवरायचा प्रयत्न करतेच आहे ना असं. तर मग मी पहिलं काय केलं की बाबा कुकर झाली होती ना, कुकर काढून घेतली आणि पटकन मला त्याच्यामध्ये फोडणी द्यायची होती काजूच्या भाजीची. तर मी ती देऊन मोकळी होईल आणि मग एका साईडला पटापट घावणे करेन, कारण घावण्याचं पीठ माझं दळलं होतं आणि मला त्याला भाजी पण खाऊ घालायची होती. आता असं नाही की तो लहान आहे म्हणून मी घावणे निसते किंवा बटाट्याची भाजी असं काहीच करणार नाही. मी नेहमी आम्ही जे खातो ना तेच त्याला द्यायचा प्रयत्न करत असते. आता काजूची भाजीसुद्धा त्याला घावण्यासोबत मला द्यायची. मग थोडा बटाटा असू दे किंवा ते काजू असू दे, काजू थोडे गरम असतात पण ठीक आहे, काय हरकत नाही, थोडंफार दिलं तर काय हरकत नाही. म्हणून मी ते 2 बटाटे बारीक करून घेतले होते, छोटे छोटे होते, त्याचं असं पीस करून घेतलं पटापट आणि कुकरमध्ये मी अशी फोडणी देऊन घेते म्हणजे पटकन होईल. आणि आता हल्लेली ना मी सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, मग कडधान्य असू दे किंवा असं काय असू दे, मी सगळ्या कुकरमध्ये करते. कारण मग कढईत करायचं म्हटलं ना त्याला अर्धा तास लागतो. अरे शिजलं का, हे केलं का बघा रे, सारखं चमचा घालवावं लागतो. त्यामुळे मग मी आता विचार केला आहे की एक छोटी कुकर घ्यावी, एक 2-3 लिटरची, 2 छोटूशी जी भाजीपुरता असते किंवा एक डाळ भाताची असते, एक छोटीशी कुकर घ्यायचा माझा असा विचार आहे. 400-500पर्यंत मिळेल ह्या महिन्यात नाही पण पुढच्या महिन्यात मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असो म्हणजे कसं 3 शिट्ट्या झाल्या ना की पटकन 10 मिनटामध्ये ना
कुकर थंड होते आणि मग कुकरमधली जी काही भाजी आहे मग ती कढईमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. म्हणून आत्ता बघा फोडणीमध्ये मी काही नाही, फक्त थोडेसे खडी मसाले टाकले होते, कांदा भरपूर, टोमॅटो भरपूर, थोडंसं वाटण टाकलं होतं. वाटण माझं संपलं होतं कारण रविवारी मी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं, म्हणून मला काही वाटण वगैरे तयार करायला भेटलं नव्हतं. त्यानंतर घरातला जो काही मसाला होता, हळद, मीठ वगैरे तो, आणि गरम मसाला मी नंतर टाकीन वरून. तर बटाटा वगैरे होता, काजू होते, ते एकत्र मिक्स करून घेतलं. 1-2 ग्लास पाणी टाकलं आणि छानपैकी 3 शिट्ट्या देईन. शिट्ट्यासुद्धा एकदम पटकन होतील, एक 5 मिनटाच्या अगोदर शिट्ट्या होऊन जातील. बरं पडतं म्हणजे 5 मिनटं शिट्ट्यांसाठी लागतात आणि 10 मिनटं कुकर थंड झाली की तिला त्यातली भाजी वगैरे काढून घ्यायला. तोपर्यंत बघा ती थंड झाली, कुकर माझी पूर्ण झाली, तोपर्यंत मी ते घावणे करून घेते. आणि माझ्यापुरता 2, आयेशला 2, आणि माझी नेबर आहे ताई, तिची प्लेट आली होती, त्याच्यामध्ये पुलाव वगैरे होता, आणखीन काही काही होतं. मग तिची प्लेट आली होती तर तिला म्हटली ठीक आहे मी देईन इथे काजूची भाजी आणि घावणे वगैरे देईन, म्हणून मी नेमकेच करते. पीठ बघा पूर्ण टो भरून केले. आणि मला एकीने कमेंट केली होती की ताई तू जो डोशाचा तवा वापरतेस ना तो घावण्याला नको वापरूस, आपल्या हेल्थसाठी चांगला नाही. की खरंच चांगला नाही मलाही माहिती आहे, बट आता मुंबईसारख्या ठिकाणी कुठे मला म्हणजे ते जे काही ह्याचं असतं घावण्याचं तर ते भेटेल. पण मी विचार करणार आहे, लोहार चाळीत वगैरे जाईन ना तर तेव्हा घावण्याचं जे भिडं असतं ना तर ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी मला मम्मीकडे जावं लागेल आणि मम्मीकडे मी शक्यतो खूप कमी जाते, नाहीच जाण्याच्या अशा याच्यामध्ये, कारण आता मी पण बिझी, सगळे बिझी, त्याच्यामुळे नाही होत. असो तर बघू दे कधी असं तुर्भा मार्केटला वगैरे गेली आणि तिकडे जर मला भिडं मिळालं तर मग मी नक्कीच घेणार. आणि भिडं किती 800-900ला खूप महाग मिळतं. नंतर त्याला तयार करण्यासाठी बरंच त्याच्यावरती काही प्रोसेस आहे, पण मी घेणार आहे. आणि बघा थंड झालं आणि मस्तपैकी भाजी मी ट्रान्सफर करून घेतली होती. वरून गरम मसाला टाकला, नंतर कोथिंबीर टाकली. मस्त बघायला किती छान वाटते ना काजूची भाजी, खूप भारी वाटतं. काजू त्यातले नरम जेव्हा होतात ना आणि आपण खातो ना कसलं टेस्ट लागते, खूप भारी लागतं. मग ते आंबोळीसोबत खाल्ली ना तरी खूप छान लागते, घावण्यासोबत, भाकरीसोबत, कशासोबत, इवन वडे जे असतात ना कोंबडी वडे, तर त्या वड्यांसोबत सुद्धा काजूची भाजी अप्रतिम लागते. आता तिची प्लेट मी तयार करून घेते. तिची वाटीसुद्धा आली होती, तर त्या वाटीमध्ये सुद्धा मी भाजी दिली, 2 घावणे दिले आणि सगळं झालं. त्यानंतर बघा माझं सगळं किराणा सामान भरायचं होतं. ऑफिसवरून येताना केळी, टमाटर कसले स्वस्त झाले, 40 रुपये किलो झालेत. तर कढी वगैरे, सूप करेन वगैरे, संडेला असा विचार करते. नॉनव्हेज बनवायचं आहे संडेला मुळात. तर पहिलं ते चुकवायचं नाही, बाकी सगळ्या गोष्टी. आणि बघा मग इथे नारळ घेतला होता आणि उकडीचं जे काही पीठ होतं ते घेतलं आहे मी, तर करणार आहे. आता बघा डीमार्टचं सामान बघा, ह्याच्यामध्ये मी हे आणले, कप आणला, अजून एक्स्ट्रा एक कप आणला, कारण गेल्या महिन्यात सुद्धा मी एक कप आणला होता आणि तो दीपकला प्रचंड आवडला, म्हणून मग मी एक्स्ट्रा आता आणला होता. जे काही सामान आणलं होतं तर मी ते भरून घेत आहे. आणि मी महिन्याला किराणा सामान कसं भरते, काय करते, मला एवढंच मोजकंच का सामान लागतं ह्याची मी एक इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, की मी यादी कशी तयार करते डीमार्टची, या सगळ्या गोष्टी. कारण खूप जणी मला मेसेज वगैरे करतात ह्याबद्दल की ताई व्हिडिओ बनव म्हणून. तर आता सगळं मी भरून घेते. आणि हो, मोदक माझ्याकडनं राहिलेले आहेत, त्याच्यामुळे अनंत चतुर्थीच्या दिवशी मोदक बनवण्याचा माझा विचार आहे, कारण ह्याच्यात आम्हाला मोदक खायला भेटले नाहीत, इवन मी बनवलेच नाही म्हणून. आणि गौरी सण होता तेव्हासुद्धा मी चिकन वडी वगैरे केलंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला बनवायचे. मग ते संडे असेल किंवा मग सॅटर्डे असेल, असं काहीतरी 2 दिवस मी पकडलेले आहेत बनवण्याचा. आणि आता बघा सगळं सामान मी आवरून घेते आहे. मोदकाचं सामान मी आजच आणलं होतं, कारण विचार केला होता की उद्या करेन, दीपकला सुट्टी आहे, पण तेही पॉसिबल नाही होणार आहे मला माहिती आहे, कारण सकाळ स्वयंपाक करा, यशला शाळेत सोडा, त्याची तयारी करा, हेही जमणार नाही आहे. त्याच्यामुळे तो मोदकाचा जो काही बेत आहे तो शनिवारीच मी ठरवलेला आहे आणि रविवारी मस्त असेच चिकन वगैरे करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भरपूर व्हिडिओ मला सुचवत आहेत खूप जणी की ताई असं कर तसं कर, पण वेळेच्या अभावी मला ते सगळं पॉसिबल होत नाही. माझं रुटीनच असं आहे, जॉबवरती 8 तास, ट्रॅव्हलिंग 1-2 तास, त्याच्यामुळे सगळं मला शक्य होत नाही. चला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.